हरिभाई देवकरण प्रशालेत भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला। शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका दीपा फाटक, ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, पर्यवेक्षक लकेश कमळे, पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड यांच्या हस्ते डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। प्रभारी मुख्याध्यापिका दीपा फाटक मॅडम यांनी ग्रंथालय आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगितले। प्रत्येक शिक्षकाने जास्तीत जास्त पुस्तकं वाचले पाहिजे, तरच ते इतर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करू शकतील। म्हणून आजच्या ह्या चांगल्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, दरवर्षी आपण किमान 5 चांगली पुस्तके वाचायला सुरुवात करूया। त्या निमित्ताने आपण सगळे वाचनांचे किंवा विचारांचे देवाणघेवाण करूया। आपण खरं तर असाही एक प्रकल्प करू शकतो, दर महिन्यामध्ये किंवा 1-2 महिन्यांनी 15 मिनिटं ज्यांना एखादं पुस्तक किंवा एखादं वाचन चांगलं आवडेल, अपीलिंग वाटेल, तर आपण त्या दृष्टीने सर्व शिक्षकांमध्ये त्या ज्ञानाचे देवाणघेवाण आदान प्रदान करता येईल की मला हे पुस्तक का आवडलं आणि सर्वांनी ते पुस्तक का वाचावं। हे जर आपल्या सगळ्यांना कळलं तर किमान दिवसभरामध्ये आपली 15-20 पुस्तकं वाचून होतील आणि त्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना नुसतं उपदेश न देता आपण आचरणातही आणू शकू। म्हणून सर्वप्रथम सगळ्यांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल सगळे कत्ते सर, सौरभ कुलकर्णी सर यांचं मी कौतुक करते आणि ज्यांनी याला हातभार लावला आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करते। ग्रंथपाल श्री महारुद्र कत्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। उपस्थितांचे आभार सौरभ कुलकर्णी यांनी मानले। या कार्यक्रमास प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते। श्री मोतीबने सर, कमळे सर, सर्वगोड सर आणि आमचे सहकारी ग्रंथपाल करते सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याचबरोबर प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित राष्ट्रीय ग्रंथपाल दिनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो।